नमस्कार मित्रांनो, 100% अनुदानित फवारणी पंपाकरता ज्या शेतकऱ्यांनी अर्ज सादर केलेला होता अशा शेतकऱ्यांची लॉटरी सिस्टीमद्वारे लॉटरी काढण्यात आलेली आहे। आणि तर लॉटरी नक्की कोणत्या शेतकऱ्यांना लागलेली आहे आणि त्यानंतर शेतकऱ्यांची पुढील प्रोसेस काय असणार आहे, सर्व काही आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। तर मित्रांनो, सर्वात अगोदर ज्या शेतकऱ्यांचं या लॉटरी सिस्टीममध्ये नाव आलेलं आहे, ज्या शेतकऱ्यांची लॉटरी लागलेली आहे त्या शेतकऱ्यांना तुम्ही अर्ज सादर करतेवेळी जो मोबाईल नंबर दिलेला होता त्या मोबाईल नंबरवरती एक SMS आलेला आहे। तो SMS नक्की अशा प्रकारे आहे, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। SMS मध्ये तुम्ही शेतकऱ्याचं नाव दिलेलं आहे आणि त्यामध्ये कृषी विभागाच्या राज्य योजना सोयाबीन योजनेच्या ऑनलाईन सोडतीत बॅटरी संचालित फवारणी पंप, गळती धान्य किंवा कापूस असेल या घटकाकरता आपली निवड झालेली आहे। सदर निविष्ठा प्राप्त करून घेण्याकरता आपल्याला गावातील कृषी सेवकाशी, कृषी सहाय्यकाशी संपर्क करावा। महागव्हर्नमेंट तर अशा प्रकारचा मेसेज शेतकऱ्यांना आलेला आहे। तर हा मेसेज ज्या शेतकऱ्यांची निवड झालेली आहे त्या शेतकऱ्यांना आलेला आहे। तर आता पुढील शेतकऱ्यांची काय प्रोसेस असणार आहे आणि शेतकऱ्यांनी आता पुढे काय करायचं आहे, तर तुम्हाला तुमच्या गावातील जो कृषी सेवक आहे, कृषी सहाय्यक आहे, त्या कृषी सहाय्यकाशी संपर्क साधायचा आहे। त्याला हा SMS दाखवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं एक सातबारा, शेतीचा सातबारा, आधार कार्ड आणि बँक पासबुकची एक झेरॉक्स एवढे डॉक्युमेंट त्याच्याकडे द्यायचे आहे। त्यानंतर कृषी ऑफिसमधून तुम्हाला हे पंप वितरित केला जाईल। तर ज्या शेतकऱ्यांना कृषी सहाय्यक माहिती नसेल तर त्या शेतकऱ्यांनी तालुका लेवलवर जाऊन तालुक्याच्या ठिकाणी कृषी सहाय्यकाचं, कृषी अधिकाऱ्याचं ऑफिस असतं, त्या ऑफिसमध्ये जाऊन डायरेक्टली तिथे देखील संपर्क ते शेतकरी साधू शकतात आणि हे डॉक्युमेंट त्यांच्याकडे देऊ शकतात। त्यानंतर तुम्हाला हे बॅटरी ऑपरेटेड 100% अनुदानित पंप वितरित केला जाईल। तर ज्या शेतकऱ्यांना हा SMS आलेला आहे त्या शेतकऱ्यांनी ही प्रोसेस करायची आहे आणि ज्या शेतकऱ्यांना अजून देखील SMS आलेला नसेल तर तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता। महाडीबीटीच्या वेबसाईटवर यादी देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। वेबसाईटचा थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे सध्या यादी डिस्प्ले होत नसल्यामुळे ज्यावेळेस यादी डिस्प्ले झाली त्यावेळेस आपल्या टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलवरती अपलोड केला जाईल। तर अजून देखील तुम्ही टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलला जर जॉईन झालेले नसाल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे। दोन्ही चॅनलला जॉईन करून ठेवा, जेणेकरून वेळोवेळी तिथे देखील मी महत्त्वाच्या अपडेट्स देत राहतो आणि अशाच प्रकारचे जे GR आहे आणि ज्या याद्या आहेत ते देखील मी तिथे प्रसिद्ध करत राहतो। तर लवकरात लवकर ज्यांनी जॉईन केलेले नसेल त्यांनी लवकरात लवकर जॉईन करून घ्या। तर मित्रांनो, अशा प्रकारचा आजचा हा व्हिडिओ होता। व्हिडिओ हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। सर्व शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवू शकेल। चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।